नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्ञान, विज्ञान, संस्कार, पर्यावरण आणि संस्कृती या मूल्यांचा अत्यंत जाणीवपूर्वक पाठपुरावा करणारी संस्था म्हणजे सिद्धगिरी महासंस्थान. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ इथं असलेलं सिद्धगिरी संस्थान म्हणजे भारतीय संस्कृती परंपरा आणि त्यातल्या विधायक गोष्टींना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी संस्था आहे. पंचभौतिक महोत्सव अशी एक नवीन संकल्पना स्वामीजींनी मांडलेली आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणजे भारतीय संस्कृती परंपरेला, आपल्या कृषी संस्कृतीला चालना देऊन आपल्या सगळ्यांचं जीवन अधिकाधिक समृद्ध कसं होईल यासाठी मनापासून प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व. आणि याच स्वामीजींनी आता या पंचभौतिक महोत्सवाची संकल्पना मांडलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण काळाच्या ओघामध्ये गेल्या काही वर्षामध्ये या सगळ्या तत्वांमध्ये काही बदल होत चाललेले आहेत का? त्याच्यामध्ये काही प्रदूषणामुळे काही वेगवेगळ्या पद्धतीचे फॅक्टर आलेले आहेत का? आणि त्याचा आपल्या मानवी जीवनावरती काय परिणाम होतोय या सगळ्याबद्दल आढावा घेणारं, अंतर्मुख करायला लावणारं असा एक महोत्सव घेण्याचं स्वामीजींच्या मनात आहे. खरं तर सकारात्मक विचार, आणखीन एक पॉझिटिव्ह लाईफस्टाईल कशी असावी या संदर्भामध्ये अनेक लोक स्वामीजींकडे जाऊन मार्गदर्शन घेत असतात. ते 12ही महिने त्यांचं काम सुरूच असतं. पण सिद्धगिरी मठानं आजवर त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून भारतीय संस्कृतीची महत्त्व, भारतीय संस्कृतीमधील अतिशय चांगली अशी जी काही जीवनमूल्ये आहेत ती लोकांसमोर, जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या महोत्सवाच्या मागचा नेमका हेतू काय आहे, महोत्सव कशा पद्धतीनं होणार आहे, या सगळ्याविषयी आज मला जाणून घ्यायचे. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सिद्धगिरी महासंस्थानचे आदरणीय काडसिद्धेश्वर महास्वामीजी. आपलं स्वागत आहे. नमस्ते. नमस्ते. आपण आजपर्यंत जे काही उपक्रम घेतलेले आहेत ते समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी, म्हणजे एकीकडं आपल्याच देशामध्ये अनेक बाबा, अनेक महाराज असे होऊन गेले आहेत की त्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या घटनांनी या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कलुषित झालेला आहे. पण दुसरीकडं तुम्ही मात्र विज्ञानवाद आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमधील ज्या काही आपल्या अतिशय चांगल्या परंपरा आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करणं किंवा त्या परंपरा जपणं यासाठी प्रामाणिकपणे काम करत असतात. यापूर्वी सुद्धा आपण मठावरती खूप मोठा संस्कृती महोत्सव घेतलेला होता. आता त्यानंतर आपण फेब्रुवारीमध्ये पंचमहाभूत महोत्सव हिंदीमध्ये आणि पंचभौतिक महोत्सव मराठीमध्ये असं घेण्याचं आपण नियोजन किंवा संकल्प सोडलेला आहे. काय असणार आहे हा महोत्सव? हे जी पंचभौतिक उत्सव आहे हे 7 दिवसांचा राहणार आहे. फेब्रुवारी 20 ते 26 असा आपण टेंटेटिव्हली धरलेले आहे. आणि यामध्ये जी पर्यावरण आपण म्हणतो या आधुनिक परिभाषेत यालाच आम्ही भारतीय सभ्यतेमध्ये पंचभौतिक तत्व असं म्हणतो. तर ज्यांच्या संतुलनामुळे सृष्टी सुंदर राहतं आणि सृष्टी समृद्ध राहते. तर ज्यांची संतुलन बिघडलं की सृष्टीवरील सर्व जीवांवर त्याचा विपरीत परिणाम होत राहतं. बरोबर. तर अशा माती, पाणी, वायू, अग्नी आणि स्पेस, आकाश, अच्छा, यांच्यामध्ये आज काय बिघाड झालेले या स्वातंत्र्यानंतरच्या काळात काय असंतुलन निर्माण झालेले आणि त्याचा परिणाम आम्ही काय काय भोगतो, एकूणच निसर्गावर, प्रकृतीवर त्याचा परिणाम काय झाला आणि मग हे असंच बिघडत गेलं तर पुढे काय होऊ शकतं. आणि मग हे सुधारवण्यामध्ये केवळ गोष्टी न करता किंवा बात न करता याच्यावर प्रत्येक व्यक्तीला काय करावं लागतं याचं एक काहीतरी मार्गदर्शन व्हावं यासाठी ही पंचभौतिक महोत्सव आपण आयोजित करायचं ठरवलेले आहे. ज्यामध्ये एक 5-6 डोम्स असतील मोठमोठे, जवळजवळ 40,000 स्क्वेअर फीटचे, एक तत्वासाठी एक. आकाश तत्वाचं उदाहरण घेतलं तर आकाश दिसायला तरी काही दिसत नाही आणि दाखवता येत नाही असं म्हणतो. पण आकाश असं नाही राहिलं की आकाश तत्व माणसाला जर कमी मिळाली तर माणसांचं जीवन असह्य होतं. उदाहरणार्थ एका खोलीमध्ये एक माणूस राहिला तर त्याला बरं वाटते, 2 राहिले तर त्याच्यापेक्षा जरासा कठीण असते. जर त्या खोलीत 10 माणसं राहिले, आकाश तेवढंच, अवकाश तेवढंच, माणसं 10 राहिले तर त्यांचं घुसमट होतो. अशीच अवस्था जणू काय आता एकूण या पृथ्वीच्या आकाशात, पृथ्वीभोवतीच्या आकाशात होत चाललेले आहे. बर.
म्हणजे माणसानं जे काही वेगवेगळे सॅटेलाइट सोडलेले आहेत, सॅटेलाइट सोडलेले आहेत, विमानं फिरवतोय आणि त्याच्यात बऱ्याच काय 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 गोष्टी करतो आणि त्याच्यामुळे सूर्यांची येणारी किरणं जी आमच्या ज्या सॅटेलाइट्स आहेत किंवा खराब झालेली सॅटेलाइट कचरा आहे त्याच्यावरून येत असताना खाली निर्माण होणारी ब्लॅक होल असेल अच्छा, आणि ती जी कोणाकोणाला गिळतं आणि काय काय करतं आणि ही असंच होत गेले तर पुढे याचे परिणाम आजही आपण त्याचा परिणामही बघतो की त्याचा परिणाम सृष्टीतले अनेक जीवसृष्टीवर झाला. उदाहरणार्थ झाडं बिडं अमुक तमुक प्राण्यांवर झाला, पक्ष्यांवर, माणसावर झाला आणि त्याच्यामुळे ओझोनवर परिणाम होत चाललेले. ओझोन बेल्ट, ओझोन पट्टा जर असा फाटत निघाली किंवा खराब होत निघाली तर डायरेक्ट सूर्यकिरण माणसांना पोचले तर माणसांच्या शरीरावर कोणत्या कोणत्या किंवा सृष्टीतले कोणते कोणते जीव नष्ट होतील. अच्छा. हा, हे जर सगळे नष्ट झाले, यातलं थोडं एक फुलपाखरू जरी नष्ट झालं कायमचं तर माणसाला जगणं मुश्किल होईल, म्हणजे कारण थोडक्यात- परागीकरणाचं काम थांबून हो, जाईल. बरोबर बरोबर. म्हणजे थोडक्यात माणसाचं अस्तित्व आणि पंचमहाभूतांचं अस्तित्व किंवा त्यांचा असलेला परस्परांशी संबंध याच्याबद्दल एक प्रकारे जागृती निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जी पण तुम्ही आता म्हणालात की तिथे आपण वेगवेगळ्या अशा प्रत्येक एका तत्वासाठी एक डोम किंवा एक मंडप असेल. जी पण आता अग्नी फॉर एक्झाम्पल, जी अग्नी हा काही आपल्याला तसा स्पर्श करता येत नाही, फील करता येत नाही. जी तर मग अग्नीबद्दल असेल किंवा वाऱ्याबद्दल असेल, वारा तर दिसत नाही, जी अग्निदान जी दिसतो तरी. बरोबर. मग वाऱ्याबद्दल असेल तर त्याच्याबद्दलची कोणती माहिती आपण देणार आहोत या जी प्रदर्शनात? उदाहरणार्थ ही वायू तत्व आहे. हो, ही वायू तयार कसं होतो, बर वायूंची गती कशी असते आणि त्या गतीमध्ये आज बिघाड का झाला, बर त्याच्यावर कोणत्या कोणत्या तत्वाने आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी ही कमी दाबाची पट्टा असतील, चक्रीवादळ असतील, सुनामी असतील, ह्या सर्व वाऱ्याचेच परिणाम बरोबर आहेत. बरोबर. या सर्व गोष्टी आणि ह्यांचा जो इफेक्ट आहे ना तो सर्व ही दर्शनीय आहे. हो. बाबा हे ह्याच्यामुळे झाला हो, आणि ही जर संतुलित ठेवला असता तर ही वायूचं संतुलन बिघडलं नसता. ओके. हा, तर वायूमध्ये पुन्हा प्रदूषण निर्माण करणारे वायू, एक तर त्याचा दाब जो संतुलित राहायला पाहिजे तो बिघडलेले, दुसरं म्हणजे वायू जो शुद्ध राहायला पाहिजे होता तो बिघडलेले, हो. प्रदूषित झालेले. बरोबर. मग या प्रदूषणाकरता कोण कोण कारणीभूत ठरले वायूच्या? अच्छा. आम्ही गाववाले किती कारणीभूत ठरलो, इंडस्ट्रियलिस्ट किती कारणीभूत किती ठरले, शहरवासी याच्यामध्ये त्यांचा हिस्सा किती आहे आणि ह्याच्यामध्ये मग अन्य घटक जे आहेत ह्यांचा वाटा किती आहे आणि आता याचा परिणाम कोण कोण किती भोगतोय. आता हम्म. या प्रदूषित हवेचा परिणाम कारण ही हवा ज्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये असायला पाहिजे होतं या हवेतच आम्ही बघितलं तर हवेत काही कार्बनचे कण मिसळले, हो, कार्बनचं कण मिसळले आणि ते तापायला लागले आणि ही कण जाऊन हिमालयातील जिथे ग्लेशियर आहेत त्याच्यावर पडायला लागले. ग्लेशियरवर हे कण बसल्यानंतर ग्लेशियर तुटायला लागले. हम्म. आता हल्ली 5-6 महिन्यापूर्वी 150 बाय 150 किलोमीटरचा ग्लेशियर तुटला हो, आणि असं झालं तर समुद्रातलं पाणी कसं वाढणार, त्याच्यानंतर वाढल्यानंतर शहरे किती बुडतील आणि अनेको प्रकारची जमिनी आणि जीवसृष्टी ह्यात कसं नाश पावणार आणि त्याचा झळ माणसांनाही कसं पोहोचणार, ह्या सगळ्या गोष्टी त्यात दाखवल्या जाणार. अच्छा. म्हणजे एक प्रकारे लोकांना जाग करण्याचा आपण जागा प्रयत्न करणार करण्याचं आहोत. काम. हो, आता पाण्याबद्दल आहे. पाणी प्रदूषण ही तर खूप मोठी समस्या आहे. म्हणजे जी, जी, एकूणच सर्व स्तरावरचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे. जी. मग ते विचारांचं असेल किंवा भौतिक स्तरावरचं असेल, पण प्रदूषण वाढते. जी. पण मग या पंचभौतिक महोत्सवातून आपल्याला या सगळ्या जे 5 एलिमेंट्स आहेत, जी. पंचमहाभूत आहेत, जी. या पंचमहाभूतांबद्दलची एक प्रकारे पुन्हा एकदा माणसानं आत्मीयतेनं त्याच्याकडे बघावं बघा. आणि त्यांचं संरक्षण व्हावं, पर्यावरणाचं रक्षण व्हावं, हा त्याचा मूळ हेतू आहे. जी. मग याच्यामध्ये कुठेही म्हणजे धार्मिक कुठलाही कार्यक्रम नाहीये. धार्मिक कार्यक्रम काही नाही आहे, पण एक करणार आहोत आम्ही की वैज्ञानिक जी आमची पुरातन ज्ञान होतं या पंचभूता संबंधातलं हा, आजच्या परिस्थितीमध्ये ते काय आहे काय आहे, किंवा त्याचा रिलिव्हन्स आजच्या परिस्थितीशी कसा आहे. कसं आहे हेही दाखवण्याचा. आम्ही जसं विज्ञानाच्या सगळ्या प्रयोग दाखवणार त्याच्याबरोबर एवढी हजारो वर्ष आमची लोक याची सांभाळ कसे करत आले होते वा, आणि ज्याच्यामुळे ज्याला धार्मिक अस्तित्व दिले असतील किंवा ज्याला पूजनीय काही भावना दिली असतील देऊन यांची अस्तित्व कसे टिकून संतुलित ठेवले होते आपल्या लोकांनी, तेही आता आम्ही दाखवणार आहे की आम्ही भारतीय मंडळी यांना कसं. आता पाणी आहे, पाण्याला आम्ही पाणीच म्हणत होतो
पाण्याबरोबर आम्ही देवी म्हणत होतो, गंगाई म्हणत होतो हो. आणि कुठल्याही पूजेला आम्ही तिचं पूजन केल्याशिवाय दुसरं काही करत नव्हतो. बरोबर. आमची घटस्थापना असेल तर पाणीच 9 दिवसाचे पूजन करत होतो. हो. आणि वर्षातनं एकदा आम्ही नदीला पाणी आली, तळ्याला पाणी आली की पडली सोडायची आमच्याकडे पद्धत आहे हो. की त्याच्या प्रती आमची आदर कृतज्ञता. आणि त्याच्यामुळे ती पाणी कधी दूषित करायचं नाही ही एक प्रतिज्ञा आम्ही करत होतो की हेही देव आहे आणि ह्या देवीला आपण प्रदूषित करायचं नाही बरोबर. असं आपण म्हणत होतो. आणि याच पद्धतीने आमच्या भारतीय परंपरेत जलरक्षणासाठी खूप सारी रीतिरिवाज आणि उत्सव आहेत. बर. आणि मग ते वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे उत्सव आहेत. महाराष्ट्रात एक वेगळं असेल तर कर्नाटकात एक वेगळे, उत्तर प्रदेशात बिहारमध्ये गेली की छठ पूजा म्हणतो आपण हो. की सर्वात मोठी उत्सव बिहारमधली. बरोबर. जसं आमची दिवाळी असते तसं त्यांची छठ पूजा असते की गंगेच्या शुद्धीकरणासाठी होती ती. अच्छा. हा, गंगेबद्दलची त्यांची आदर सन्मान भावना, ही देवी आहे, हिला आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे याची जागृती करण्यासाठी होती. मग ह्या गोष्टी सुद्धा आपण ह्यात दाखवणार. आणि त्याशिवाय ही पाणी, एकूण सृष्टीतली जी पाणी आहे त्यातलं 2-4% पाणी आपण वापरतो जे पिण्यालायक आहे, वापरण्यालायक आहे. त्यातलं 1% पाणी प्रत्यक्षात वापरतो आणि 3% पाणी वाया समुद्राला जात आहे. मग ही वापरत असताना भूगर्भातली पाणी कसं संपवले आपण. हो. एक 30-40 वर्षापूर्वी कुठल्याही ओढ्यात नाल्यात असं माती वाळू बाजूला सारलंय की पाणी मिळत होते. म्हणजे जे 2 फुटावर जलस्तर होता तो आज 700-800 फुटावर गेला. तर मग हे पुनर्भरण नाही केलं तर काय होईल भविष्यात. अच्छा. आणि पुन्हा जी पाणी शुद्धीकरण म्हणून जी आरो वॉटर वापरायला लागलो, ही आरो वॉटर म्हणजे पाण्याचा कसा आपण दुरुपयोग करतो आहोत. अर्धा पाणी वापरतो आणि अर्धा पाणी टाकून देतो आहोत. हो. आणि पुन्हा आरो केल्यानंतर त्या पाण्यातलं जे काही खनिजे आहेत हा हा ती सगळी संपून संपलेली जातात. असतात. आणि ती पाणी पिणं म्हणजे फक्त आपल्या पाणी पिण्याची एक चटक होते आणि त्याला भागवलं एवढंच होणार. पण शरीराला जे खनिज मिळायला पाहिजे ते काहीही मिळत नाही. मग काय करायला पाहिजे की आम्ही कोणत्या सीझनमध्ये कोणत्या भांडीमध्ये पाणी ठेवायला पाहिजे. बर. हा, ग्रीष्म काळ असेल म्हणजे उन्हाळा असेल तर मातीच्या भांडीमध्ये, ज्या मातीमध्ये सगळी खनिज आहेत बरोबर. त्या खनिजापासून त्या मातीपासून बनवलेले भांडी आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवून प्यायला पाहिजे. ही आमच्या आयुर्वेद शास्त्रांनी सांगितले आणि आजच्या विज्ञानाने ते मान्य केले. आणि त्याचप्रमाणे पावसाळा आणि हिवाळा असेल तर त्यावेळी तांब्याच्या भांडीमध्ये पाणी भरून ठेवायला पाहिजे. कमीत कमी 10 तास त्यात ठेवायचा. यातल्या सगळ्या जर्म्स नष्ट होतील आणि मग ती पाणी कुठल्याही फिल्टर न करता पिण्यालायक बनते. तर ह्या जे ज्ञान आहे आमची, आणि याच पद्धतीने आमची जेवढी जलजन्य वस्तू आहेत, दूध असेल, दुधाची सुद्धा याच पद्धतीने, दही आहे त्याचाही याच पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने कोणत्या कोणत्या भांडीत कोणत्या कोणत्या सीझनमध्ये आपण पाणी प्यावं. आणि त्यानंतर हे पाण्याचा दुरुपयोग जो करतो आहोत, वापरामुळे भूगर्भातली पाणी संपत चाललेले आहे. हो. तिची, आणि त्यानंतर जो पाण्याचा प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेले आणि त्याचा परिणाम मातीवर होत चालले, त्याचा परिणाम वाऱ्यावर होत चाललेले ह्याच बरोबर पाण्याचा. तर हे कसं थांबवता येईल, हे थांबवण्यामध्ये आमच्या सगळ्यांची पात्र काही एकदा आपल्या लक्षात यावं. आणि पाहायला आलेले आणि हे समजून घेण्याकरता आलेले लोकांमध्ये काही लोकांनी जरी ह्याचा अंगीकार केला स्वीकारलं तर तरी खूप मोठा बदल होईल. पंचमहाभूतांमधलं पहिलं तत्व आहे पृथ्वी. जी. मग पृथ्वीमध्ये त्याच्यामध्ये माती आली, त्याच्यामध्ये जीवसृष्टी आली, त्याच्यामध्ये झाडं आली, संपूर्ण निसर्ग आला. मग या तत्वाविषयी जनजागृती करताना तुम्ही या सगळ्यांचा त्यात समावेश करणार आहात का? जी 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 निश्चितच. की पृथ्वी तत्वासंबंधात आम्ही पृथ्वीच असं 2 भाग करून ठेवणार की तळापासून वरपर्यंत कोणती कोणती लेयर आहेत. अच्छा. पण मग तशी मॉडेल्स करणार, मॉडेल्स तयार करून ठेवणार. आणि त्यानंतर मातीचं स्तर कुठलं आहे वरती आणि किती फुटांचा आहे, आणि त्या मातीच्या स्तरामध्ये हल्ली झालेले बिघाड कुठली कुठली आहेत. अच्छा. की मातीमध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यू कमी झाली आहे, म्हणजे पोषकांश जे म्हणतो ते कमी झाले, सुपीकता कमी होत चालली. आणि मातीमधली क्षारपड, मातीमधलं जो कार्बन आहे, जो सेंद्रिय कर्ब जे आहे ती कमी झाली. पूर्वी 30 वर्षापूर्वी तो 3% होता. म्हणजे मातीमध्ये पाणी आणि हवा धरून ठेवण्याची क्षमता
कण एकमेकांना असं चिकटत नव्हते, सुट्टे सुट्टे होते. आज हे कण इतके कॉम्पॅक्ट झालेले आहेत, चिकटलेले आहेत, त्यात काहीही आत जात नाही. त्याच्यामुळे मातीतले जीवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात घटली. त्या जीवाणू घटल्यामुळे पिकांना अन्न देणारे, पिकांना खाद्य देणारे, आहार देणारे कोण आता तिथे कमी होत चाललेले आहेत. आणि आत्ता 0.2% सॉइल कार्बन आहे. जिथे पूर्वी 3% होता तो आता 0.2%ला आलाय. आणि ह्यातलं जर अर्धा गिरावट झाली, अर्धा जर कमी झाली तर जमीन पूर्णपणे हे नापीक होईल, नापीक होणार, काहीही उगवणार नाही, कोणी शुष्क. काही उड्या मार, शुष्क होणार. तर ही का झाली आणि कोणत्या कोणत्या रसायन वापरल्याने झाली, कोणत्या कोणत्या पेस्टिसाइड वापरल्याने झाली आणि किती वृक्षतोड आम्ही केली, त्या वृक्षतोड केल्यामुळे झाली, हे सगळी लोकांना आपण प्रात्यक्षिकेमध्ये दाखवून मग हे मातीची प्रकार किती आहेत, मातीचा उपयोग कोणाकोणाच्या जीवनात कुठे कुठे होतो. मग ही दिवसेंदिवस माती तरी आमची संख्या वाढत चालले आणि जमिनीचे प्रमाण कमी होत चालले. तर अशा वेळी वाढत्या लोकसंख्येच्या समोर जर दिवसेंदिवस नापिकता वाढत गेली तर ही माणसं खाणार काय उद्या. तर या सर्वांवर उपाय काय, तर मातीचं रक्षण कसं करायला पाहिजे याच्याकरता वेगवेगळ्या उपाय, जे झाड लावण्यापासून, वेगवेगळ्या कंपोस्ट बनवण्यापासून, किंवा घरात सुद्धा आपण कमीत कमी जाग्यामध्ये की 1-2 किलो मातीमध्ये आणि 1 लिटर पाण्यामध्ये मी किती धान्य पिकवू शकतो, इथपर्यंतचे प्रयोग आम्ही दाखवणार आहोत. क्या बात आहे. हो, की शहरातली माणसं सुद्धा आज छोट्या छोट्या गोणींमध्ये, सिमेंटच्या गोणीमध्ये जरी माती भरून ठेवले तर त्यांच्या वर्षभराची भाजी कसं येऊ शकते, असे एक उत्कृष्ट आपण नमुना तिथे उभा. आणि मिश्र पीक घेतल्याने मातीचा तब्येत कसं सुधारू शकतो हेही दाखवणार आहे. आणि याबरोबरच कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची पीक आणि कोणत्या वातावरणामध्ये कोणती पीक घ्यायला पाहिजे, कारण देशात 127 अग्रो इको क्लायमॅटिक झोन्स आहेत. कोणत्या झोनमध्ये काय घेतले तर चांगलं ह्याची सुद्धा आपण ज्ञान त्यांना देणार. आणि मग हे करत असताना या माती रक्षणामध्ये प्रत्येकाचं काम काय काय आणि याचा प्रदूषणामध्ये प्रत्येकाची योगदान काय काय तेही त्यांना जाणवून द्यायचं आहे. आणि नंतर मग आम्ही बिघडवले तर आम्हीच याला सुधारवायला पाहिजे. म्हणून ही सगळी जवळजवळ ही 7-8 एकरमध्ये ही गॅलरी असेल आणि लाईव्ह पिके पण आम्ही करून दाखवणार. उदाहरणार्थ आपल्याला सांगायचं तर एक वेल वर्गीय, समजा एक दुधीची वेल आहे, दुधीची एकच वेल 1000 फळं देईल, याची प्रात्यक्षिके आम्ही करून दाखवणार. त्यात ही एका घराने एक वेल लावले तर अख्ख्या गल्लीला दुधी सप्लाय करू शकते. पण खरोखर शक्य आहे खरोखर आम्ही करून बघितलेले. पण मग ते तुमच्या मठातल्या जमिनीमध्ये तसा काही गुणधर्म आहे? नाही, कोणीही आपली माती घेऊन यावं, त्यात करून दाखवतो आपण. तर ती आता सगळ्यांसाठीच करून दाखवणार. आमची जमीन इतरांपेक्षाही आम्ही सुधारवली. तो इतरांच्या 2% आहे, आमच्या 2+ आहे आता सॉइल कार्बन. आणि न्यूट्रिएंट व्हॅल्यू सुद्धा इतरांपेक्षा चांगले. आणि त्याशिवाय आम्ही जी आता सोयाबीन घेतली, सोयाबीनची बियाणे आम्ही, आमची मठाची बियाणे आम्ही लोकांना दिली आणि त्याबरोबर आम्ही युनिव्हर्सिटीचे पण बियाणे आणून लोकांना दिली. हे दोन्ही बीज अधिकृतच होते. पण आमच्या मठात जे ऑर्गॅनिकली उगवलेले जे बियाणे होती त्यांची उतारा मात्र जादा पडली आणि ते लॅब टेस्टला नेल्यानंतर त्यांची न्यूट्रिएंट व्हॅल्यू सुद्धा अधिक होती. त्यात तांबा असेल, जस्त असेल, इतर जे काही घटक आहेत या सगळ्या, समजा इनऑर्गॅनिकमध्ये 2% असेल तर आमची 7% तक होती ऑर्गॅनिकची. दिसायला दाणी एकसारखे आहेत पण आतले ताकद मात्र ह्याच्या 3 पटीने त्यात अधिक होते. आता आपण जे पंचमहाभूतांमधले, तुम्ही पृथ्वीविषयी बोललात, जी, तुम्ही पाण्याविषयी बोललात, जी, तुम्ही वायू तत्वाविषयी बोललात आणि आकाश तत्वाविषयी बोललात. पण अग्नितत्वामध्ये कुठेही पोल्युशन असं आपण म्हणू शकत नाही. जी, मग अग्नितत्वाचं काय दाखवणार आहोत आपण? जी, अग्नितत्व म्हणजे हे इंधन आहे. अच्छा, अग्नी ही एक इंधन आहे, हा, ऊर्जा आहे. ओके, बरोबर. ऊर्जा आहे, ऊर्जा तत्व दाखवणार आहे. हे सूर्य एक ऊर्जा आहे, बरोबर, अगदी. चंद्र एक ऊर्जा आहे, याचप्रमाणे अग्नी एक ऊर्जा आहे. या अग्नितत्वावरच सगळ्या इंजिन चालतात जगात. या उष्णतेवर आम्ही किती प्रकारची वीज तयार करत होतो पूर्वीपासून ते सर्व दाखवणार. आणि कोणत्या कोणत्या ऊर्जेचा परिणाम आज समाजावर काय काय झाले, अणुऊर्जा प्रकल्पांचा काय परिणाम झाला, औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा काय परिणाम झाला आणि गॅस पासून ऊर्जा तयार केली त्याचा परिणाम काय झाला, आर्थिकदृष्ट्या काय झाला आणि भौतिकदृष्ट्या काय झाला. आणि त्याचप्रमाणे आपण डिझेल पेट्रोल पासून ऊर्जा बनवले
त्यानंतर आपण वेगवेगळ्या वस्तूंपासून बनवले, पाण्यापासून बनवलं. मग आता आपण ग्रीन एनर्जी म्हणून जे घेतो आहोत, सोलार पासून म्हणा, विंड पासून म्हणा, ही गरजेची का आहेत, आणि त्याच्याबरोबर इथेनॉल असेल किंवा हायड्रोजन असेल, यांची गरज किती आहे. मग माझ्या शेतासाठी किंवा माझ्या गावासाठी मी गावातच ऊर्जा कसं निर्माण करता येईल, आणि ऊर्जेपासून तयार झालेले दुष्परिणाम काय काय आहेत, क्या बात. आणि ऊर्जेचा दुरुपयोग किती होतो घरांमध्ये. मग घरांमध्ये किती होतो, फॅक्टरीमध्ये किती होतो, व्यापार उद्यमामध्ये किती होतो, आणि फ्रिक्शन लॉस जे ट्रान्सपोर्टेशनमध्ये किती होतो, हे सगळे थांबवण्यामध्ये आमच्या सगळ्यांची सामूहिक पात्र आहेत. तर हे कसं रोखता येईल, हे रोखलं तर आम्ही वर्षाचा किती फायदा देशाचा आणि आपल्या परिवाराचा करू शकू, आणि प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा आपण काय काय चांगलं करू शकू, ही याची जर नियंत्रण केली तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण दाखवणं. एवढी ऊर्जा लास एक दिवसासाठी झाले तर एका माणसांच्या उभ्या आयुष्यात मी किती लाख रुपयाची ऊर्जा नष्ट करतो. मी दिवसाला एक 5 मिनिटांचा जरी ऊर्जा नाश केली असेल तर आयुष्यभरात त्याच्याकरता लागलेले पाणी किती, किंवा त्याच्याकरता लागलेली खनिज किती, आणि त्याचा लॉस मी किती केला, असं प्रत्येकाला ते जाणवावं. मग नंतर तो ठरवेल की नाही नाही नाही, याला बंद करायला पाहिजे. कारण आपण उठून जातो, पंखा फिरत असतो, पाणी वाहत असते किंवा लाईट जळत असते. मग कधी कधी काय करतो की खिडकी बंद करायचं, खिडकी बंद करून जरासं वाटते की अंधार पडले म्हणून लाईट लावायचं, लाईट लावल्याबरोबर गरम होते म्हणून एसी लावायचं किंवा फॅन लावायचं. अशी जी आमची सवय आहेत, या सवयीनं कसं आपण बदलायचं हेही याच्यात आम्ही दाखवणार आहोत. स्वामीजी, आपलं शिक्षण काय झालंय ट्रॅडिशनल पद्धतीचं? कोणकोणत्या विद्यापीठातून कोणकोणत्या विषयातल्या नाही नाही, मी असं काय शाळा फारसं शिकलेलं नाहीये. पण मग एवढा सगळा गहन विचार, म्हणजे गाडसिद्धेश्वर स्वामीजी हे परमपूज्य आहेतच, पण मी त्यांना परमपूज्य यासाठी मानतो की ते केवळ कुठल्याही कर्मकांडामध्ये अडकलेले नाहीये, तर विचारांनी ते स्वामी आहेत, दिशा दाखवणारे स्वामी आहेत, आणि या जगामध्ये किंवा या जगाला कुठं घेऊन जायचं याची जाणीव आणि भान असलेले स्वामी आहेत. आणि असे स्वामीजी आज आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत, हे आपलं भाग्य आहे. मी नेहमी असं म्हणतो की आपल्याकडं विचार करणारी, विचाराला दिशा देणारी जी काही माणसं आहेत त्याच्याबरोबरीने ते प्रत्यक्ष कृती पण करतात, केवळ विचार सांगून थांबत नाहीत. तर अशा पद्धतीच्या महोत्सवातून तो विचार लोकांसमोर आला पाहिजे, लोकांच्या आयुष्यामध्ये तसा बदल झाला पाहिजे, आणि या संपूर्ण पर्यावरणाचं, या संपूर्ण विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, यासाठी तळमळीनं काम करतात. खूप 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 दंडवत. पण मला सांगा, या महोत्सवामध्ये साधारण किती लोक येण्याची तुमची अपेक्षा आहे? या महोत्सवामध्ये जवळजवळ एक 25-30 लाख लोक येतील असे आमच्या अंदाज. दिवसाला कमीत कमी एक 4 लाख लोक येतील. आणि एक तर आपली कोल्हापूर आणि आसपासचे 5-25 जिल्ह्यातनं तरी येतीलच, आणि शेजारचे राज्य जे गोवा आहे, कर्नाटक आहे, इथून सुद्धा अधिक संख्येतनं लोक येतील. याशिवाय देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं कमीत कमी 200 तरी लोक येतील असा अंदाज आहे. वेगवेगळी पर्यावरणामध्ये काम करणारी संस्था किंवा अन्य NGO असतील किंवा असे काही. मी विचारत होतो, म्हणजे ह्या संपूर्ण महोत्सवाच्या उभारणीसाठी सुद्धा देशभरातील पर्यावरण चळवळीत काम करणाऱ्या लोकांना आपण सामावून घेणार आहोत का? जी जी, त्यांच्याशी संपर्क करणं किंवा त्यांच्याकडनं काही इनपुट्स घेणं, हे काम आता ऑलरेडी सुरू झाले? ऑलरेडी सुरू आहे. आणि ही कार्य जवळजवळ देशभरात आता याची प्रबोधनाचा, म्हणजे सेमिनार्स देशभरात चालू आहेत 5ही विषयांसंबंधात. आणि बरीच माणसं ह्यात जोडले गेलेले आहेत, आणि ते सर्वही या कार्यक्रमात येतील. याशिवाय जवळजवळ एक 40 ते 50 देशांच्या प्रतिनिधींना आपण ह्या कार्यक्रमात सामील करायचा विचार करतो आहोत. ही एक आंतरराष्ट्रीय व्हावं की वैज्ञानिक या आधुनिक काळात हे पर्यावरणामध्ये भारतीय पक्ष काय होतं, आणि ज्यांना वैज्ञानिक माहीत नाही, केवळ गाव माहिती आहे, त्या लोकांना आधुनिकतेचं ज्ञान करून द्यायचं आहे, आणि आधुनिक लोक जे आहेत त्यांना आमची पारंपरिक ज्ञान यात करून द्यायचं आहे. यासाठी विदेशातली लोकांनी सुद्धा येणं गरजेचे असं समजून त्यांनाही आपण आमंत्रित करतो आहोत. आणि सामाजिक क्षेत्रातली लोकांनाही आपण बोलवतो आहोत. वैज्ञानिक क्षेत्रातली मंडळी तरी निश्चितच असतील, आणि याशिवाय धार्मिक क्षेत्रातली लोकही येतील, आणि सामान्य लोक, आणि औद्योगिक क्षेत्रातली जे मोठमोठे प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहेत त्यांनाही आपण ह्या कार्यक्रमात
प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यासाठी विचार करतो आहोत. गेल्या वेळच्या तुमच्या संस्कृती महोत्सवामध्ये, तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या संस्कृती महोत्सवामध्ये जी लोक येत होती त्या सगळ्यांना तिथे तुम्ही जेवण पण देत होतात, मोफत जेवण देत होतात. एरवी सुद्धा मठावरती आल्यानंतर त्याला प्रसादातून पोटभर तुम्ही जेवल्याशिवाय त्याला पाठवत नाही. हे सगळं कसं चालतं चक्र? त्यासाठी लागणारा एवढा सगळा शिधा, एवढं अन्नधान्य, हे सगळं कुठून येतं? आणि आता या महोत्सवात पण तशी संकल्पना राबवणार जी असं आहे की हां, यातही राबवणार आहे. जी असं आहे की अन्नप्रसाद जो आहे ना, ही लोक देतात, आम्ही करतो. देणारी देत राहतात, जेवणारी जेवत राहतात, किंवा देणारी जेवतात, जेवणारेही देतात, किंवा ही चालू असते. तर या उत्सवामध्ये सुद्धा आम्ही विचार करतो की जवळजवळ 700 ते 800 गावांना आम्ही आवाहन करणार आहोत की दर दिवशी प्रत्येक घरामागे 10 भाकरे किंवा चपाती या उत्सवाला पाठवतील. तशी नियोजन करणार आहे, मायक्रो नियोजन करणार आहे. ते दर दिवशी एक 4 लाख चपात्या, 4 ते 5 लाख चपात्या येतील. म्हणजे एका माणसाला एक तरी रोटी किंवा चपाती मिळावं, हा हेतू आहे. आणि याशिवाय म्हणजे 400 गावं असतील तर 4 लाख होतात. जर ही 800 जर गावं झाली तर एक 8 लाख चपात्या दर दिवशी येतील. एकाला 1.5-2 चपात्या निश्चित यायला पाहिजे. आणि याचबरोबर आम्ही आव्हान करणार आहोत की प्रत्येक गावाला कोण तुम्ही वांगी देणार आहे तर पुऱ्या कार्यक्रमाला लागणारी वांगी एवढी आहेत, तुम्ही किती देणार? मग कोणाला लसूण सांगणार, कोणाला चहा पावडर सांगणार, कोणाला साखर सांगणार, कोणाला रवा सांगणार, कोणाला कडधान्य सांगणार, कोणाला कोथिंबीर सांगणार, कोणाला मसाला सांगणार, कोणाला एकालाच लोणचं द्या, कोण पापड द्या. अशी एक 30-40 पदार्थ आहेत छोटी मोठी. ही 40-50 गावांना आम्ही विनंती करणार आहोत. त्यांनी त्या गावात न देता गेल्या वेळी अशीच दिली. समाजाच्या दातृत्वावरती एवढा विश्वास? हो, विश्वास नक्की. तर एवढंच नाही, गेल्या वेळी एक गावांनी एक ट्रक भाकरी बनवून दिली होती, कडक भाकरी. आणि याशिवाय शेंग्याची पोळी दिली होती 1 ट्रक. आणि गेल्या वेळी कराडचे एक नेते होते विलास काका उंडाळकर, त्यांनी 1 दिवसाला पुरा लागणारी श्रीखंड दिली होती. आणि एक गाववाल्यांनी पुरा 1 दिवसाला लागणारी पुरा लाडू दिली होती, बुंदीची लाडू. आणि याही वेळी आम्ही अशी सगळ्या लोकांना आव्हान करणार आहोत. ती लोक देतील, आमची खात्री आहे. उलट आमच्याकडे 20 ट्रक मटेरियल राहिला होता गेल्या वेळेला. यावेळी सुद्धा लोक निश्चित देतील. 7 दिवसांचा पंचभौतिक महोत्सव, फेब्रुवारी महिन्यामध्ये सुमारे 30 लाख लोक येतील असा स्वामीजींचा अंदाज आहे. आणि जेव्हा स्वामीजींनी अंदाज व्यक्त केलाय तेव्हा तो नक्की खरा ठरतो. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त लोक येतील. पण या सगळ्या महोत्सवातून आपल्याला एक शाश्वत काहीतरी निर्माण करायचे. ती शाश्वत असणार आहे लोकांच्या मनातील पर्यावरणाकडे बघण्याची भावना, दृष्टी. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं प्रदूषणाला कळत न कळत हातभार लावत असतो, त्याच्यामध्ये एक थोडासा अवेअरनेस यावा. आणि आपण जे काही जगतोय, वागतोय, त्याच्यातून एक थोडीशी अजून सामाजिक जाणीव निर्माण व्हावी. या विश्वाबद्दल, पंचमहाभूतांबद्दल हे आपला मूळ उद्देश आहे. या सगळ्या उपक्रमामध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांचा काही सहभाग असणार आहे का? त्यांचा काही सपोर्ट आहे? त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. निश्चितच ते सहकार्य देतील अशी आमची विश्वास आहे. की ज्या ज्या गोष्टींमध्ये त्यांचं सहकार्य लागेल ते देतीलच अशी आमची विश्वास आहे. कारण ही समस्त जे सरकार करायला पाहिजे तीच काम मठ करते. त्यामुळे त्यांचीच काम आम्ही करतो म्हटल्यानंतर ते निश्चित सहकार्य करतील असा विश्वास आहे. तुम्ही आता अतिशय महत्त्वाचं वाक्य बोललात की जे सरकार करायला पाहिजे ते आता मठ करते. मला नेहमी असा प्रश्न पडतो की खरोखर काय नडलंय सिद्धगिरी महासंस्थाननं पुढाकार घेऊन एवढे मोठे उपक्रम राबवायचे? त्यासाठी केवळ पैसा असून चालत नाही, तर त्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते, प्रचंड राबण्याची तयारी असावी लागते, लोकसहभागातून आपल्याला हे सगळं करायचे. त्यामुळे लोकांच्या बद्दलचा विश्वास असावा लागतो. आणि तो विश्वास स्वामीजींनी निर्माण केला इतक्या वर्षाच्या आयुष्यातून. पण मला सांगा की मुळात असे महोत्सव करावे असं का वाटतं? तुमचे नाही तर सत्संग चालू असतात, प्रवचनं चालू असतात, त्याच्यातून अनेक लोक येतात, जोडली जातात. सिद्धगिरी मठावरती आपण इतकं सुंदर तिथं म्युझियम तयार केलेलं आहे, हॉस्पिटल आहे, इतकं सुंदर हॉस्पिटल तुम्ही तयार केलं आहे. हे सगळं चालू असताना आपण समाजाबद्दल बांधील आहोत, हे तुम्हाला सतत का वाटत राहतं? जी चारूजी, मला एवढ्यामुळेच वाटते की हे मठ जे आहे ही सार्वजनिक संपदा आहे आणि त्यात आम्ही व्यवस्थापक आहोत. या संपत्तीची मालक समाज आहे. लोकांची देणगी दक्षिणेवरही उभी राहिली कधी ना कधी, आणि आजही चालते त्यांच्या ह्याच्यासाठी. जर प्रेमाने लोक एवढी मोठी संस्थान चालवतात मठ चालवण्यासाठी, जर आमची मठ ते चालवत असतील तर आम्ही जनतेसाठी काय करायचं नाही का?
जर एवढ्या मोठी व्यवस्था करण्याकरता समाजच ह्याची सगळी जबाबदारी घेते आणि समाज देते म्हणून आम्ही करतो. आमच्याकडे काय आहे? काय नाही, आम्ही फक्त चेहरे आहोत. शेवटी करणारी तीच मंडळी आहे. आणि आम्हाला नेहमी असं वाटते की जी माणसं जो मोल मजुरी करायला जातो तोही आम्ही गेलो तर काही ना काहीतरी आमच्या हातात टेकवतो. जो मजुरीला जाणारा माणूस सुद्धा महाराज आलेत म्हणून काहीतरी आमच्या हातात दक्षिणा देतो. तेव्हा आमच्या मनात असं येते की हा मजुरी करणारा माणूस आपल्यासाठी देत असेल तर आम्ही ह्यांच्यासाठी काय करू शकणार नाही का? मग ह्यांच्यासाठी मग तेव्हा लक्षात येते की आपण ह्यांची शेती वाचवायला पाहिजे, ह्यांच्या आरोग्यासाठी आपण काय करायला पाहिजे. मग एवढा मोठा समाज आहे, सामाजिक ही एक समस्या आहे आज पर्यावरण. मग ह्या पर्यावरणात एक तर साधू लोकांवर लोकांची अजूनही विश्वास आहे की त्या विश्वासाचा सदुपयोग करून घेऊन पुन्हा त्यांचंच भलं कसं करता येईल एवढाच एक विचार असते. आणि तेवढ्यातनं एक छोटासा काहीतरी आपलं योगदान असावं त्यांच्या प्रती, एवढंच आहे, बाकी काही नाही येतो यातनं. पण स्वामीजी, एकीकडं तुमचा इतका मोठा विचार आहे, विचार आहे, उदात्त भावना आहे, पण त्याच वेळेला जेव्हा तुम्ही कर्नाटक भवन उभारणार असं म्हणता त्यावेळेला मात्र काही राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यावरती टीका होते. तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा त्रास नाही होत? नाही, असं काही नाही आहे. की काय असते, समाजात देवाने सगळे निर्माण केलेले, कोणाला आग लावायला तयार केलेले, कोणाला बाग लावायला तयार केलेले. तर आम्ही समजतो की देवाने आम्हाला बाग लावण्याची बुद्धी दिली तर आपण बाग लावत जायचं. आणि त्यांनाही उद्या ना आज ना उद्या समजते किंवा काहीतरी त्यांची स्वतःची मजबुरी असतील किंवा काहीतरी अनिवार्यता असतील. असं नाही, ते माणसं वाईट नाही आहे, चांगले आहेत आणि ते माझ्या परिचयाचे आहेत, चांगले आहेत. पण कोणाच तरी सहवासाने झालं असणार किंवा काहीतरी झालं असं माझी खात्री आहे त्यांच्या बाबतीत. तर आणि तेही असं बेंबीच्या देठापासून विरोध करण्यासाठी नाही केले, उगाच काहीतरी करायचं. पण मुळात कर्नाटक भवन उभारण्याची संकल्पना तुमची स्वतःची आहे, कुणाची आहे? नाही, कोणाचीही नाही आहे. त्या लोकांनी एक 5-7 कोटी रुपये देऊ केले. तर हे कर्नाटक भवन बघा, आम्हाला जेव्हा 3 कोटी रुपये दिले त्याचवेळी पंढरपूरलाही 3 कोटी दिले आणि त्याचवेळी गाणगापूरला 3 कोटी दिलेले त्या सरकारने. आणि त्या भागातनं येणाऱ्या लोकांसाठी म्हणून तिथे काहीतरी सुविधा निर्माण असं त्यांनी नाही सांगितले की आमचं कर्नाटक भवन हे नाव ठेवावं आणि आम्ही देतो. आम्ही कृतज्ञता म्हणून त्यांनी आम्ही न मागता दिले. हे विशेष म्हणजे मी त्यांच्याकडे ॲप्लिकेशनसुद्धा केलेलं नव्हता किंवा मागणीसुद्धा केलेली नव्हता. पण त्यांना काय वाटलं की त्यांच्यातले काही शेतकरी आणि शेतकरी मंडळ आहेत कर्नाटकात, त्या बऱ्याच लोकांनी एक ॲप्लिकेशन त्यांच्याकडे दिली की आमची लोक निरंतर तिथे त्या मठावर जातात. एक तर कर्नाटकातले प्रचंड भक्त समूह या मठाचे आणि दुसरं म्हणजे हल्ली ही शेतकऱ्यांची दर दिवशी 1000-2000 शेतकरी येतात आणि त्यांची रात्री राहण्याची आणि त्यांच्या प्रशिक्षणाची थोडासा अडचण होतो. आणि तुमचं काम मानवतेचं आहे, मानवतेच आहे. आम्ही मानवते, आम्हाला ही भाषा ती भाषा, आम्हाला कुठली बॉर्डर नाही. आम्ही देशभरातले. आज त्यांनी दिले, उद्या आंध्राची पण येणार आहे, तेही एक बांधतील. परवा केरळची एम येतील, तेही एक बांधतील आणि अन्य राज्याची येतील तेव्हा तेही बांधतील. कारण वेगवेगळ्या राज्यातली संस्था आमच्याबरोबर आता आमच्या संस्थेवर MOU करायला लागलेत. त्यांची विद्यार्थी आणि त्यांची युवक आणि त्यांची महिलांना वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी इथे पाठवायला देशभरातली अनेक युनिव्हर्सिटी, इवन नॉर्थ ईस्ट मधले युनिव्हर्सिटी सुद्धा आमच्याबरोबर आता MOU करायला लागलेत. तर ही लोक जेव्हा येतील त्यांना राहण्याकरता आणि त्याचा एवढा मोठी हे करण्याचे काही कारण नाही आणि एवढा मोठा भाग आहे त्यात मला नाही वाटत. मूळ विषयाकडे येऊया आपण. जो पंचभौतिक महोत्सव घेतोय या निमित्तानं तुम्ही पंचमहाभूतांबद्दलचा अवेअरनेस, जनजागृती, पर्यावरणाबद्दलचा एक नवीन दृष्टिकोन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहात. पण तुम्ही आयुर्वेदाशी खूप जुळलेले आहात. आयुर्वेद आणि निसर्गोपचार या अनुषंगानं पण या महोत्सवामध्ये काही जी बरोबर आपण विचारलात, बरं झालं, तेवढंच विसरलो होतो मी की आयुर्वेदातली सुद्धा आयुर्वेद आणि पंचभूत हे, कारण माणसांचे शरीर बनले पंचभूत. हे बघा, पंचभूतापासून अन्न बनते, अन्नापासून रक्त बनते, रक्तापासून वीर्य बनते आणि वीर्यापासून शरीर बनतात. तर ह्याचा जवळचे आणि पुन्हा ही शरीराची पालन पोषण हे अन्ना आणि पाण्यामुळेच, हवा आणि अग्नीमुळेच होतो. तर इथे आम्ही आयुर्वेदाची गॅलरी सुद्धा उभं करतो. पंचमहाभूत आणि आरोग्य या संबंधातले जवळजवळ आमचे डॉक्टर हळदवणेकर आणि त्यांची टीम, जवळजवळ 200 डॉक्टर आहेत. ते सगळे आत्तापासून कामाला लागलेले आहेत की ही गॅलरी पूर्णपणे सगळ्यांना प्रत्येक गोष्ट कसं समजेल, कोणत्या तत्व ह्यात अधिक झालं तर काय होईल, समजा ह्यातलं हवा जास्त झाले तर काय होऊ शकतं,
हवा कमी झाले तर उष्णता वाढलं तर काय होईल, कमी झाले तर काय होईल, किंवा कोणत्या कोणत्या तत्वापासून कुठली कुठली ऑर्गन चांगली सुरळीत काम करू शकतात किंवा इफेक्टिव्ह होतात, याच्या संबंधात एक खूप सुंदर गॅलरी यात उभं करणार आहे. वा. आणि याशिवाय सुद्धा आपण जे आता हल्ली आमची जमिनींची तुकडे छोटी छोटी होत चाललेले आहेत आणि 1 एकर 1.5 एकर अर्धा एकरचे शेतकरी जवळजवळ 70-80% बनलेत, तर ह्यांच्याकरता आम्ही एक मोठं प्रदर्शन आयोजित करतो की देशभरातल्या 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणारी जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी छोटी छोटी यंत्र, बर, जी कमी खर्चात तो शेतकरी शेती केला आणि कृषीविषयक यंत्र, कृषीविषयक यंत्र, बर, आणि त्या देशभरातल्या सगळ्या छोट्या यंत्रांची एकत्रित भारतात पहिल्यांदाच आपण ते एक्झिबिशन आयोजित करतो आहोत. बर, आणि याबरोबरच घरात राहणाऱ्या ज्या भगिनी आहेत, महिला आहेत, युवक आहेत, त्यांच्यासाठी कुटीर उद्योगासाठी आज मार्केटमध्ये जे घरातच उद्योग व्यवसाय करतात त्याच्याकरता जेवढी यंत्र आहेत भारतात आहेत, त्या सगळ्या यंत्रांची आपण एकत्रीकरण प्रदर्शनासाठी इथे करणार आहोत. कारण त्यांनाही त्यातनं आपण काय करू शकतो हे पाहिल्यानंतर प्रत्येक महिलेला, प्रत्येक युवकाला वाटेल की अरे ही मी माझ्या घरात करू शकतो, असा आत्मविश्वास वाढावं, तेही आपण ह्यात करतो आहोत. मायक्रो प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट गुरु म्हणूनही स्वामीजी आता इथून पुढे संपूर्ण जगभर प्रसिद्ध होतील. पण मला सांगा, आता तुम्ही जे म्हटलात या व्यतिरिक्त आपण म्हटलं होतं की 500 स्टॉल तरी तिथे असतील. जी, हे स्टॉल कशाचे? 1000 स्टॉल. जी, 1000 स्टॉल्स असतील. 1000 स्टॉलमध्ये आपण आणखीन एक चारूजी विचार करतो आहोत की आमच्या देशातले जे ग्रामवैद्य आहेत, बर, ज्यांना आपण गावठी वैद्य म्हणतो, हो हो, ज्यांच्याजवळ डिग्री नाही आहे पण त्यांची उपचार आणि त्यांची औषध एकदमच हे आहे आणि ते सिरियस केस बघत नाहीत, साध्या साध्या गोष्टी काही न करता सुद्धा बरी करणारे आहेत, असं ग्रामवैद्यांची राष्ट्रीय अधिवेशन आपण 3 दिवसाची ह्यातच घेतो आहोत. तुम्हाला धाडसाचं वाटत नाही काम? कारण त्याच्याबद्दल काही आक्षेप पण निर्माण होऊ शकतील. ते कुठलेही औषध न देणारी आहेत ते. बर. आणि हे नुसतं वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत त्यांची, अच्छा, याच्यावरच ते बरी करतात. बर. आणि ही जसं औषध मर्मचिकित्सा आहे उदाहरणार्थ, अशा पद्धतीची. आणि जेव्हा माणसं विक्री करायला जातात तेव्हा कायदा आडवे येतात. बरोबर. तर अशी जे गावठी वैद्य आहेत, आपल्या आसपासला सुद्धा खूप वैद्य आहेत की दाढ दुखत असेल तर ते एक रस पिळतात, पिळले की आयुष्यात पुन्हा कधी दाढ दुखत नाही. बर. हा, अशी खूप आहेत. त्या विषयातले तज्ज्ञ आहेत, भले शिकलेले जरूर विरोध करतील, आम्हाला त्याच्यात पडायचं नाहीये, पण त्यांचा परिचय आम्हाला एवढंच आहे की त्यांची सुद्धा डॉक्युमेंटेशन होणं आणि त्याच्या वैज्ञानिक रिसर्च होणं गरजेचे. बरोबर. याकरता आम्ही त्यांना एकत्र करतो. आम्ही नेहमी म्हणतो विज्ञान म्हणजे काय, तर जी गोष्ट माहित नाही ती समजून घेणं, ती शिकणं, हा सुद्धा विज्ञानाचाच एक भाग आहे. विज्ञानाचाच भाग आहे. आपण सरसकट त्याला अंधश्रद्धा किंवा थोतांड म्हणण्यात काही अर्थ नाही. आपण ते रिझल्ट येतो लोकांना. बरोबर. तर त्यांच्या असं वातावरणात आले की ते हळूहळू जरासा खुलतील आणि त्यांची तंत्र सांगितल्यानंतर आपण ते डॉक्युमेंटेशन करायचं, मग नंतर आपण ते लॅबोरेटरीला द्यायचं. यासाठी आपण तो एक अधिवेशन आणि ते चिकित्सा जो त्यांनाही एक, मला वाटतं 100 वर स्टॉल्स त्यांना देतो आहोत आणि ते उपचार करत राहतील तिथे. कोणाला हे दाबायचंय, कोणाला काय करायचंय, खूप साऱ्या त्यांचे पद्धती आहेत. मी देशातल्या आदिवासी भागांमध्ये खूप फिरलोय, देशभरातल्या. तिथे मला खूप सारी माणसं ही भेटतात आणि असे प्रभावी उपचार करणाऱ्यांची सुद्धा यात एक ही असणार. याशिवाय बीज, देशी बीज व्यवस्था जी आहे ते देशभरात अशी काही लोक आहेत, त्यांनाही आम्ही बोलवणार आहोत. जशा आपल्या राहीबाई पोपरे, राहीबाई पोपरे तसे अजून खूप आहेत भारतभरात. त्या लोकांना त्यांची बीज प्रदर्शन ही आयोजित करणार आहे आणि त्याबरोबर देशी वाण जपलं पाहिजे यासाठी. आणि त्यानंतर देशी खाद्य, देशी पदार्थांपासून वेगवेगळ्या राज्यातली, अच्छा, देशभरातले असेही खाद्य महोत्सवाचं आयोजन त्यात असणार. आणि त्याशिवाय जमिनीसाठी जे उर्वरक वेगवेगळ्या जितक्या प्रकारचे बनवून आणू शकतात ते त्यांना सुद्धा आपण ह्यात चान्स हे देणार आहोत. याशिवाय इतर जे जनरल आयोजन असते, जेवढ्या वस्तूंची प्रदर्शन असतात, असं एकूण 1000 स्टॉलमध्ये एक 400 स्टॉल फ्रीला गेले तर एक 600 स्टॉल आपण या
वेगवेगळ्या इतर कंपन्यांना लोकांना, किंवा आपण वेगवेगळ्या कंपन्यांना वगैरे द्यायचं पण असेल. समजा एखाद्या कोल्हापुरातील व्यक्तीला किंवा कोणत्याही आमच्या प्रेक्षकांना वाटत असेल की या महोत्सवासाठी स्वयंसेवक म्हणून आपल्याला काम करायचंय, तर तो त्यात सहभागी होऊ शकतो का? जी, निश्चित होऊ शकतो. आपण आवाहन केलेले आहे आणि त्याच्याकरता आपल्याला माहिती आहे की ॲपही आपण रिलीज करतो आहोत. बर आणि आमच्या सिद्धगिरीचा ह्या कार्यक्रमाचीच वेबसाईट असेल, त्याच्यावर सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म आपण टाकतो आहोत. बर आणि त्याच्यात कोणाला 2 दिवस राहायचं आहे, कोणाला 3 दिवस राहायचं आहे, कोणाला 7 दिवस राहायचं आहे, कोणाला महिनाभर यायचं आहे, अशा लोकांनाही आम्ही आव्हान करतो की आपण आपला वेळ देऊ शकता. नाही, मला वेळ देणं हे देणं शक्य नाही, मी फक्त टेक्निकली आपल्याला काही सहाय्य करू करू शकतो, शकतो, हो. तर त्या टेक्निकल सपोर्ट सुद्धा आम्हाला गरजेचे, ऑनलाईन सुद्धा ते देऊ शकतील, तेही आमची घेण्याची इच्छा आहे. हा एक जगन्नाथाचा रथ आहे हा जी, ज्याचे मुख्य सारथी जरी काडसिद्धेश्वर स्वामीजी असले तरी आजपर्यंत समाजाकडून जे मिळालेलं आहे ते समाजाला दुपटीनं तिपटीनं परत द्यायचं ही त्यांची खरी मूळ तळमळ आहे, भावना आहे. आणि त्यामुळंच फेब्रुवारी महिन्यामध्ये जो पंचभौतिक महोत्सव होतोय, पंचमहाभूत 5 एलिमेंट्स आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्यांबद्दल एक जनजागृती व्हावी, पर्यावरण रक्षणाबद्दल आपली जबाबदारी प्रत्येकानं पुन्हा एकदा नीट समजून घ्यावी आणि तसं आचरण करावं, यासाठी स्वामीजींनी हा भला मोठा एक उपक्रम आखलेला आहे. हे शिवधनुष्य आहे. आजवर सिद्धगिरी महासंस्थाननं जे जे उपक्रम राबवले ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे हा उपक्रम सुद्धा यशस्वी होण्यात काही शंका नाही. पण स्वामीजी, मला एक विचारायचं आहे, दिवाळी तोंडावर आहे, जी, एकीकडे आपण विज्ञानवाद म्हणतोय, तुम्हीही विज्ञानवाद मानता, जी, दुसऱ्या बाजूला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली बॉर्डर खूप धुसर होत चाललेली आहे. जी, कुठे श्रद्धा संपते आणि कुठे अंधश्रद्धा सुरू होते हे कळत नाही. किंवा बऱ्याचदा असंही होतं, श्रद्धेला अंधश्रद्धा म्हटलं जातं. जी, याच्यावरती तुम्ही काय सांगाल? ज्यांची जी समज आहे किंवा ज्यांना ज्यांना ज्ञान आहे, कधी कधी काय होते की अज्ञान असतो, अज्ञानातली श्रद्धा ही श्रद्धेकडे घेऊन जातो. आणि अज्ञानातली श्रद्धा कधी कधी श्रद्धेपेक्षाही चांगलं काम करते, का पुरा त्याने भारच सोपवला. आणि कधी कधी आम्ही शिकलेले, सावरलेलो आणि स्वतःला विज्ञानी समजतो, पण आम्हाला बऱ्याच गोष्टींची अज्ञान आहे, बऱ्याच गोष्टींची अज्ञान आहे. का तर माझा क्षेत्र तो नाही आहे. धार्मिक क्षेत्रातल्या ज्या ज्या रीतिरिवाज आहेत त्यांची जी विज्ञान आहे ते मला माहीत नाही आहे. माहीत नाही म्हणून मी त्याला अंधश्रद्धा म्हणतो, असेही आम्हाला पाहायला मिळते. म्हणून या सगळ्यांना घेऊन चालायचं, जायचं आहे पुढे पुढे. त्यांची गैरसमज दूर व्हावं, ह्यांची गैरसमज दूर व्हावं. आणि हे काही कमी माणसं अशी आहेत की त्यांना हेही कळतं आणि हेही कळतं. नाहीतर काय होते की एका गावाला जाण्याकरता 2-4 रस्ते आहेत. ज्या रस्त्याने जो चाललाय तो म्हणतोय दुसरीकडे गेला तो भरकटला, तो त्याचा आता सर्वनाश होणार आणि तो चुकीच्या रस्त्याने चाललाय असा हा म्हणत असतो. आणि दुसराही याच्या बाबतीत असंच समजत असतो. तशीच आमची ही अंधश्रद्धा, श्रद्धावाले आहेत ना, ही अशीच म्हणत असतात. त्यांना वाटतं की आम्हीच एक फक्त सत्याच्या मार्गावर, योग्य मार्गावर चाललो. त्यांच्या मार्ग किती चुकीचे आहे त्यांना कधी माहीत नाही, ह्यांचा मार्ग किती चुकीचे आहे की बरोबर आहे ह्यांना माहीत नाही. पण एकमेकांना असं बोलत चाललेले आहेत. मला असं वाटतं की ह्या श्रद्धेच्या बाबतीत जे लोक आत्ता बोलतात, ही 8 आंधळे एका हत्तीचे वर्णन केल्यासारखे करतात असं मला वाटतं. की मग एक पाय धरतो, अरे हत्ती म्हणजे खांबासारखा आहे म्हणतो, आणि दुसरा म्हणतो हत्ती म्हणजे मुसळासारखे शेपूट आपलं सोंड धरलेला, आणि दुसरा कान धरलेला हत्ती म्हणजे हे सुपासारखे, आणि जो पोट धरला तो म्हणतो हत्ती म्हणजे नगारासारखा आहे असं म्हणतो. पण हे सगळ्यांची थोडी थोडी सत्य असलं तरी सुद्धा पूर्ण सत्य नाही. पण स्वामीजी, तुम्ही एकीकडं असे सगळे पर्यावरणपूरक विज्ञानवादी उपक्रम राबवत असता, त्याच वेळेला आपल्याकडचे जे काही धार्मिक विधी आहेत, मग त्याच्यामध्ये यज्ञ असेल, होम हवन असेल, किंवा वेद पठण असेल, मंत्रोच्चार असतील, या सगळ्या मागे पण विज्ञानाचा दृष्टिकोन तुम्ही मानता? निश्चित विज्ञान आहे आणि निश्चित विज्ञान भरलेले ते जरूर समजून घेणं गरजेचे आहे. त्या विषयावरती पुन्हा एकदा मी काही ते तुम्हाला बोलवेन. पण मला असं वाटतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारण 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये स्वामीजींनी जे पंचमहाभूत महोत्सव म्हणजेच पंचभौतिक महोत्सव आयोजित केलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. स्वयंसेवक म्हणूनही आपण येऊ शकता आणि त्या महोत्सवासाठी प्रेक्षक अनुभव घेण्यासाठी म्हणून सुद्धा तर आपल्याला जायचंच आहे. पण या सगळ्या महोत्सवासाठी प्रचंड मोठं काम करावं लागणार आहे. मला वाटतं 10 ते 12 एकर जागा तरी त्यात लागेल. हे नाही, ह्याच्यामध्ये जवळजवळ एकूण याच्या पार्किंग सहित 500 एकर जागा ह्याच्यासाठी लागणार. बाप रे, पण तेवढी जागा आहे आपल्याकडे? हो आहे.
कारण My एवढ्या God. मोठ्या प्रमाणात गाड्या येतात, त्यांच्या पार्किंग आम्ही इतकी मायक्रो प्लॅन केलेले, गाड्या जिथे येऊन थांबणार आहे, समजा त्या गाड्यांना किरकोळ काय अडचण झाली तर तिथे सेवा करण्याकरता आम्ही मेस्त्री पण ठेवणार आहोत. बर 2 व्हीलरवाले, 4 व्हीलरवाले, पंक्चरवाले, हे छोटी छोटी काय झालं असेल तर त्यांना करून देण्यात यावं असं बापरे. ते सुद्धा ठेवणार आहोत. आणि ही खूप जागा लागणार आहे. एक्झिबिशनला तसं बघितलं तर एक 30-40 एकर जागा मुख्य हे पाहणं बिणं हे सगळे याच्याकरता लागेल. बाकीची जी आहे जेवणाकरता लागेल, मग हे गाड्या उभी करण्याकरता लागणार एक 400-500 एकर जागा लागेल. एक प्रचंड मोठा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेला आहे. या निमित्तानं कोल्हापूरचं नाव संपूर्ण देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावरती मोठं होणार आहे. आणि मला वाटतं केवळ पर्यटन म्हणून नव्हे तर त्याच्याबरोबरीनं विज्ञान आणि जनजागृती या दृष्टीनं हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वामीजींनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे तो यशस्वी होईल यात काही शंका नाही. आज आमच्या स्टुडिओमध्ये स्वतः स्वामीजी आले आणि त्यांनी या महोत्सवाबद्दल आणि एकूणच जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल ज्या पद्धतीनं त्यांनी माहिती दिली, मार्गदर्शन केलं, याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मीच धन्यवाद मानायला पाहिजे. नाही, धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.